हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वागत करतो. फ्रेंड्स, आपण कालपर्यंत जे व्हिडिओ पाहिले, कालपर्यंत आपण आपल्या स्पिरिच्युअल सायन्सच्या सिरीजवर बोलत होतो आणि कालचा जो व्हिडिओ होता तो आपल्या स्पिरिच्युअल सायन्स सिरीजचा शेवटचा व्हिडिओ. आजपासून मी एक नवीन सिरीज घेऊन येतो आहे जिचं नाव आहे डार्क रियालिटी ऑफ लाईफ. या सिरीजमध्ये आपण आयुष्याच्या डार्क रियालिटी बद्दल माहिती घेणार आहोत आणि ह्या सिरीज मधला हा आजचा पहिला व्हिडिओ, ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. तो विषय आहे की कोणीच तुमच्यासाठी थांबत नाही. तर मित्रांनो, आपल्याला काय आहे ना, आपल्याला असं वाटत असतं की कोणीतरी येईल, कोणीतरी येऊन मदत करेल, कोणीतरी हेल्प करेल आणि आपली जी अडचणीची सिच्युएशन आहे ती बदलून टाकेल. मी पण असाच विचार करायचो. मी पण खूप वेळ वाट पाहिली. मला असं वाटलं होतं की जे माझे काही एक दोन जवळचे लोक आहेत जे मला मदत करू शकतात ते मला मदत करतील, पण कोणीही मदत करत नाही मित्रांनो, आणि कोणीच येत नाही. आपल्याला लहानपणापासून अशी कंडिशनिंग झालेली आहे मित्रांनो आपल्यावर की कोणीतरी येईल आणि हेल्प करेल, आपल्याला कुठून ना कुठून तरी सपोर्ट मिळेल, कोणीतरी आपल्याला सपोर्ट करेल. आणि काय मित्रांनो, आपण मूव्हीज मध्ये आज आपल्या आजूबाजूला टीव्हीवर इकडे तिकडे असं पाहतो की हिरो येतो आणि मग शेवटी मदत करतो. पण तुम्हाला हे माहितीये का मित्रांनो की रियालिटी मध्ये काय आहे? रियालिटी मध्ये कोणीच येत नाही. तुमच्या आयुष्याचे जे हिरो आहात ते तुम्ही स्वतःच आहात. आणि त्यामुळे काय, आपण वाट पाहतो पण लाईफ वाट नाही पाहत. लाईफ तर चालूच राहते मित्रांनो. लाईफ ही कंटिन्युअसली पुढे जात राहते आणि आपण वाट पाहण्याच्या नादात आपल्याला आयुष्यातले काही महत्वाचे क्षण गमावून बसतो. तर आता काय मित्रांनो की प्रत्येकाला त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्यांचा वैयक्तिक स्ट्रेस आहे, त्यांच्या प्रायोरिटीज आहेत. आणि त्यामुळेच काय, कोणालाच वेळ नसतो तुमच्यासाठी थांबण्यासाठी. जो तो ज्याच्या त्याच्या लाईफ मध्ये व्यस्त असतो, जो तो त्याच्या त्याच्या लाईफ मध्ये बिझी असतो. कोणीही वाईट नसतं, ती वेळ वाईट असते मित्रांनो. आणि काय असतं, जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळेस तो बिझी असतो, जेव्हा त्याला गरज असते त्यावेळेस आपणही बिझी असू शकतो. असं होतं मित्रांनो. आपल्याला कोणालाही ब्लेम नाही करायचंय मित्रांनो, कारण काय, ही फॅक्ट आहे, ही क्लॅरिटी आहे, ही समजून घेतलं पाहिजे की खरंच मदत करण्याची सिच्युएशनही नसेल किंवा अडचण असू शकते. काय मित्रांनो ना की एक्सपेक्टेशन आपण जेव्हा कोणाकडून ठेवतो ना तेव्हा काय होतं की मोस्टली आपण हर्ट होतो आणि डिसअपॉइंट होतो. आणि यामुळे काय होतं, आपली जी पॉवर आहे, दुसऱ्यांवर आपण डिपेंड राहतो. दुसऱ्यांवर आपली डिपेंडन्सी खूप जास्त असल्यामुळे काय होतं की आपण आपली स्वतःचीच पॉवर आयडेंटिफाय करू शकत नाही. यामुळे काय होतं की आपली पॉवर जी आहे ना, आपली जी स्वतःची एनर्जी आहे ती आपोआप हळूहळू कमी व्हायला लागते. कारण याचं हेच आहे मित्रांनो की आपण ती एनर्जी वापरतच नाही, आपण तिचा योग्य वापर करत नाही. आपण काय करतो मित्रांनो, आपण जितकं एक्सपेक्ट करतो ना तेवढंच आपण समोरला त्याला दाखवतो की बाबा माझ्या लाईफ मध्ये हे चालू आहे, मला अशी गरज आहे, आणि हे आपण एक्सपेक्ट करतो आणि आपण तेच दाखवतो. एक्झाम्पल तुम्हाला मी देतो काय की फ्रेंडनी कॉल नाही केला, त्याच्यानंतर फॅमिलीचा सपोर्ट नाही मिळाला, त्याच्यानंतर काय, मग ह्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपण इमोशनल होतो. आपल्याला असं वाईट वाटतं की यार माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला नाही, जो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे त्यांनी मला मदत केली नाही. पण मित्रांनो, हे तुम्ही ऍक्सेप्ट करा की नोबडी इज कमिंग, कोणीही येणार नाहीये. मग याच्यामुळे काय होतं मित्रांनो, याच्यामुळे एक क्लॅरिटी येते की नाही, माझा प्रॉब्लेम आहे ना, मग हा मला स्वतःला सॉल्व्ह करावा लागेल. आणि याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होते मित्रांनो की जेव्हा तुम्ही हे ऍक्सेप्ट करता की नाही कोणीही येणार नाहीये, त्याच्यामुळे तुमच्याकडे जी क्लॅरिटी येते, आणि ही क्लॅरिटी जशीच तुमच्याकडे येते त्याच्यामुळे तुमच्या लाईफचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल तुमच्याकडे येतो. आणि जेव्हा आपण हे ऍक्सेप्ट करतो की नाही कोणीही येणार नाहीये, त्यावेळेस काय होतं, आपण फ्री होतो. आणि एकदा का आपण फ्री झालो, एकदा का आपल्याला हे कळालं की नाही मला आता हे स्वतःलाच करायचंय, त्यामुळे मग आपण त्या गोष्टीवर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो आणि आपण मग त्या अडचणीतनं बाहेर पडतो मित्रांनो. काय आहे ना की हे समजून घेतलं पाहिजे की जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना ती आपण स्वतःच घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट काय, जर आपला स्वतःचं आयुष्य आहे, जर तुमचं आयुष्य आहे, तर रिस्पॉन्सिबिलिटी दुसऱ्याची कशी असेल? तुमचं जर आयुष्य असेल तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही तुमचीच असेल मित्रांनो.
मग याच्यासाठी आपण काय करू शकतो की छोटे छोटे ऍक्शन घेऊ शकतो, स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण काय करू शकतो, जे प्रॉब्लेम्स आपल्या समोर आलेले आहेत ते प्रॉब्लेम्सला आपण फेस करू शकतो. मित्रांनो काय ना मित्रांनो, जर आपलं आयुष्य आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला स्वतःलाच त्यासाठी प्रयत्न करायला लागतील. नो डाऊट आपल्याला मदत भेटते, पण मदतही त्याच व्यक्तीला भेटते मित्रांनो, जो व्यक्ती स्वतः काही ना काहीतरी प्रयत्न करत असतो. जर तुम्ही काही प्रयत्नच करत नसाल आणि तुम्ही नुसते बसून राहत असाल आणि विचार करत असाल की मला मदत भेटेल, तर तशा व्यक्तीला मदत बिलकुलही भेटत नाही मित्रांनो. मदत त्याच व्यक्तीला भेटते जो स्वतः काहीतरी करतो, हातपाय मारत असतो, स्वतः प्रयत्न करत असतो. ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल मित्रांनो की कोणीही येणार नाही, कोणीही थांबणार नाही. आणि हेच तुमचं बिगेस्ट ऍडव्हान्टेज आहे. हे तुमचं ऍडव्हान्टेज का आहे मित्रांनो, कारण तुम्ही स्वतः एक एनर्जी आहात, तुम्ही स्वतः एक पॉवर आहात. आणि जेव्हा तुम्हाला हे अंडरस्टँड होईल की कोणीही येणार नाही, कोणीही थांबणार नाही, तेव्हा तुम्हाला हे कळून चुकेल की नाही, आय हॅव द पॉवर टू कॉन्कर द प्रॉब्लेम्स इन फ्रंट ऑफ मी. माझ्या समोरच्या ज्या अडचणी आहेत त्या मी कॉन्कर करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. उद्या परत एका व्हिडिओसह भेटू. दिस इज निखिल हरकल, टॉक्स रिअल लाईफ रिअल रिसर्च. थँक्यू मित्रांनो.